चला आज बनवायची आपल्याला मस्त चवळीच्या शेंगांची भाजी करायची. त्यासाठी चवळीच्या शेंगा घेतलेल्या मस्त, त्या निवडून पण घेतलेल्या आहे आणि मस्त कांदा. आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. आपल्याला कुकरमध्ये मस्त चवळीची भाजी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे पटकन तयार होते. अशी घाई वगैरे असली ना तर कुकर ठेवलेलं आहे. आता आपल्याला तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मसाले टाकून मस्त आपल्याला चवळीची भाजी तयार करायची आहे. तर सुरुवातीला मी आलं लसूण टाकलेले आहे तेलामध्ये. ते थोडंसं होऊ द्यायचं आपल्याला मस्त. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, कांदा टाकायचा आहे आणि आता राई जिरं टाकून घेते मी. आता बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आपल्याला. कढीपत्ता टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा तेलामध्ये. आलं लसूण कांदा कढीपत्ता राई जिरे हे सगळं मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला. आणि आता टोमॅटो टाकायचा आपल्याला, तो पण छान परतून घ्यायचा आहे. खूप छान लागते चवळीच्या शेंगांची भाजी. आणि बघा आता कांदा टोमॅटो, आता झाकण ठेवायचं आपल्याला, थोड्या वेळ होऊ द्यायचा आहे. टोमॅटो म्हणजे चांगलं शिजल्या जाईल कांदा टोमॅटो, म्हणजे आपली. आता मीठ टाकायचं आणि नंतर मग झाकण ठेवायचं आपल्याला. थोडीशी गाळ होतात मग टोमॅटो. गाळ झाल्यानंतर मग चांगली लागते भाजी मस्त. नाही तर मग आपण टोमॅटो ऑप्शन मिक्सरमधून पण काढून टाकू शकतो. आता सुके मसाले आपल्याला टाकून घ्यायचे बघा. हळद, धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला. आता सगळं मिक्स करून घ्यायचे मसाले आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये सगळे. आणि थोडंसं पाणी टाकून मग चवळीच्या शेंगा टाकायच्या आपल्याला त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकलेली आहे, भरपूर कोथिंबीर टाकलेली बघा मी. त्याच्याने पण टेस्ट छान येते भाजीला. आपण प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर वापरतोच. आता बघा छान झालेला आपला मसाला मस्त कांदा टोमॅटोचा. आता चवळीच्या शेंगा आपल्याला टाकून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये. आणि मिक्स करून घ्यायचे सगळं. आता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, पाणी टाकायचं आणि मस्त शिजवून घ्यायचे आपल्याला. जास्त नाही, एकच शिट्टी काढून घ्यायची म्हणजे शिजल्या जातात. मस्त तयार आहे आपली चवळीच्या शेंगांची भाजी बघा.